गोमघर ग्रामपंचायतीवर श्रमजीवी संघटनेचा मोर्चा। मोखाडा तालुक्यातील गोमघर ग्रामपंचायत येथे श्रमजीवी संघटना मोखाडा यांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता। मोर्चामध्ये विविध मागण्या व माहिती मागवली होती। यामध्ये पैसा निधी, वित्त आयोग निधी, रोजगार हमी, आधार कार्ड कॅम्प, घरकुल अशा अनेक विषय संदर्भात संघटनेच्या वतीने धडक मोर्चा काढण्यात आला होता। यावेळी पैसा निधीतून 3 दिवसात सार्वजनिक भांडी देण्यात येतील, आधार कार्ड कॅम्प लावण्यात येईल, तसेच आदिम कुटुंबांना जनमन यादीमध्ये समाविष्ट करून घेऊ असे गोमघर ग्रामपंचायत ग्रामसेवक यांनी लेखी आश्वासन दिले आहे। यावेळी श्रमजीवी संघटनेचे किशोर मडवी, भरत जाधव, आदेश वाघ, रामा होला, ईश्वर बांबरे, संदीप पाघारी आदी कार्यकर्ते व सभासद उपस्थित होते। या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे रिपोर्टर तेजस रोकडे यांनी। ब्युरो रिपोर्ट, लोकहिंद वृत्तवाहिनी। भारत देशामध्ये स्वातंत्र्याला 75 वर्ष उलटूनही आज आपण स्वातंत्र्याचा महोत्सवी वर्ष थाटामाटात साजरा करत आहोत। आणि अशा अमृत महोत्सवी साजऱ्यामध्ये गरिबांच्या दारापर्यंत, गरिबांच्या उंबरठ्यापर्यंत स्वातंत्र्याची किरणं अजूनही पोचलेली नाहीत। त्यांना रस्त्यावर ठाण मांडावं लागतं। सध्या त्यांना रेशन कार्ड नाही, त्यांना घरकुल नाही, त्यांची मुलं शिक्षणाच्या प्रवाहात नाही, शिक्षणावर कायदा मोठा करूनही त्यांच्या शिक्षणाचा हक्क त्यांना मिळत नसेल तर ही दुर्दैवाची गोष्ट आहे। मी प्रशासनाला विनंती करतो की इथले आज जे आमचे 6 विषय आहेत त्यांना घरकुलाचे सर्वे त्यांनी केल्या पाहिजे, त्यांना त्यांचे आधार कार्डचे कॅम्प लावले पाहिजे, त्यांचा रेशन कार्ड नसेल तर रेशन कार्ड मिळाले पाहिजे। ही सर्व जबाबदारी आता ग्राम विकास खात्यावर आहे आणि ही जर जबाबदारी तुम्ही झटकून मोकळे होत असाल तर हे चालणार नाही। आता सरकारी अधिकारी म्हणून म्हणवणारे अधिकारी आता तुम्ही लोकांचे सेवक आहात। इथं बसलेली जी ही जनता आहे हे तुमची मालक आहे। म्हणून जो वरी सुखाचा घस नसे सर्वांना, जो वरी अवघ्या न होती अवघ्या उन्नत माना, तो वरी न मानू आपला स्वतंत्र देश, तो वरी राहू द्या अंगावरी रणवेश। आता आम्ही थांबणार नाही, आमची लढाई थांबणार नाही। जोपर्यंत हक्क मिळत नाही तोपर्यंत श्रमजीवी संघटना थांबणार नाही। आम्हाला आता आश्वासन दिलेलं आहे की 2 दिवसात आधार कार्डचे कॅम्प लावू, त्यांच्या जनमन योजनेत आम्ही सर्वे परत करू असे आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। त्यांना रेशन कार्ड देऊ। जर हे रेशन कार्ड हे 8 दिवसात दिले नाही तर श्रमजीवी संघटना तीव्र आंदोलन करेल असं मी आज इशारा देतो। नमस्कार, मी धनश्री पाठारे। तुम्ही पाहत आहात लोकहिंद न्यूज चॅनल। हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। तसेच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपले चॅनल सबस्क्राइब करा। धन्यवाद।